नमस्कार, अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण चमचमीत आणि मस्त झणझणीत पावभाजी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे। त्यासाठी या भाज्या घेतल्यात मी 3 गड्डे घेतलेत फ्लावरचे, छोटे छोटे आहेत म्हणून 3 घेतलेत आणि 1 पाऊण किलो बटाटा घेतलाय मी। 1 बीट घेतलंय, ह्यातला अर्धाच घालणार आहे, कलरसाठी घालायचा आहे बीट। आणि टोमॅटो आणि ढबू मिरची नंतर आपण फोडणीत घालायची आहे। मी आता फ्लावर चिरून घेते। इथं मी कोमट पाणी केलंय मीठ घालून, ह्यात टाकते चिरून, म्हणजे जर किडे वगैरे असतील तर ते निघतील। फ्लावर जरा बघूनच घ्यायला लागतोय, तरी आहे स्वच्छ, तरी पण जरा मोठे मोठे तुकडे करून पाण्यात टाकते, म्हणजे मिठाचं पाणी येते। फ्लावर मी सगळा वापरणार आहे। फ्लावर चिरून घेतलाय, आता बटाटे चिरून घेऊया आणि ह्याच्यात पाण्यात टाकते मी, काळे पडतील म्हणून। ती बटाटे चिरून घेते मी साल काढून आणि डायरेक्ट मी कुकरलाच लावणार आहे आणि नंतर फोडणी टाकणार। तुकडे करायचे, हे सगळे बटाटे मी चिरून घेते। दोन कांदे चिरून घेतलेत मी मोठे आणि अर्धा हे घेतलाय बीट आणि हे फ्लावर। त्यात आपण कुकरला लावून घ्यायचं आहे। कुकरमध्ये घालते मी सगळं। कांदा घालूया, बीट तुमच्या आवडीच्या, तुम्ही गाजर वगैरे पण घातलं तर चालते भाज्या। हा फ्रोझन मटार आहे, 1-2 वाट्या वाटाणा घेतलाय, तो पण घालूया। बटाटा, त्याच्यात हळद घालायची, चमचाभर हिंग घालायचा, लसूण थोडासा घालते मी असा अखंडच, आणि पावभाजी मसाला घालायचा, 1 चमचाभर पावभाजी मसाला घालते। नंतर पण घालणार आहे फोडणीत, पण आता भाज्यात मिक्स होईल। आणि पाणी घालायचं, भाज्या बुडतील एवढं पाणी घालायचं आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 5 शिट्ट्या काढून घेऊया आपण। कुकर लावलाय, कुकर होते तो पण आपण टोमॅटो, ढबू मिरची बारीक चिरून घेऊया। 1 आल्याचा तुकडा घेतलाय मी साल काढून, 3 टोमॅटो घेतलेत मी, ते बारीक चिरून घ्यायचे। ढबू मिरची पण एकदम बारीक चिरायची, म्हणजे आपण हे शिजवणार नाहीये, फोडणीत घालून परतून घ्यायचे कांद्यावर, एकदम बारीक चिरून घ्यायचे। कांदा पण घेऊया बारीक चिरून फोडणीला आपण। हे आलं चिरून घेतले, आलं लसूण आपण कुटून घ्यायचं आहे फोडणीला घालताना।
एकदम बारीक चिरायचा कांदा. चॉपर मधनं काढलं तरी पण चालेल. कुकर झालेला आहे आपला. कुकर थंड होते तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया. आणि लसूण आणि आलं चेचून घेते मी. पातेल्यात करणार आहे मी. पातेलं ठेवले आणि एक 4 चमचे तेल घालायचे मोठे. तेल जरा जास्त घालायचं. मसाला आपण भाजून घेणार आहे ह्याच्यात. कांदा घालते पहिल्यांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत. आता ही ढबू मिरची परतून घ्यायची. चांगली मऊ होईपर्यंत परतून घ्यायची. गॅस मी मोठाच ठेवलाय. मिरची परतून झाली आहे. कलर थोडासा बदललाय. आता टोमॅटो घालूया. टोमॅटो पण चांगला मॅश होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यातच आपण हे आलं लसूण कुटलेलं घालूया. मसाले चांगले परतून घेऊया भाजून. टोमॅटो कांदा मिरची भाजायला लागली आहे. तर आपण ह्याच्यात तिखट घालायचं. एक चमचाभर लाल तिखट घालते मी. हे तिखट आहे म्हणून 1 चमचा घालणार आहे. आणि 2 चमचे पावभाजी मसाला घालणार आहे. आणि परत चांगलं परतून घ्यायचं. खाली लागतंय त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी घालते. पाणी घालून मऊ करून घ्यायचं. मसाला चांगला शिजवून. मसाला भाजायला लागलाय. तोपर्यंत आपण भाज्या शिजल्यात का बघूया. कुकर थंड झालाय. भाज्या शिजल्यात चांगल्या. एकदम मऊ झाल्यात.
मसाला पण भाजून झालाय. आपण आता या भाज्या ह्याच्यात घालूया. आणि आता पोटॅटो मॅशरनं म्हणजे बटाट्याच्या मॅशरनं आपण हे मॅश करून घ्यायचं. चांगल्या मऊ शिजल्यात भाज्या. हे आपली पावभाजी बघा अशी झाली आहे. पाणी काय घालावं लागलं नाही. हाय त्या पाण्यात बरोबर झालं. फार पातळ पण नाही चांगली होत. अजून शिजणार आहे. ह्याच्यात आता मीठ घालूया आपण. मी चवीनुसार मोठं मीठ घालते. आणि कोथिंबीर घालूया. आणि आता ही शिजून देऊया. भाजी शिजते तोपर्यंत आपण पाव भाजून घ्यायची. अजून थोडी उकळी येऊन द्यायची म्हणजे घट्ट होते. घट्टसर छान लागते. पाव भाजून घ्यायचे. आता हे असे मधनं कट केलेत मी. ह्याच्यावर तूप टाकते. बटर पण आपण घालू शकतो पण आम्ही तूपच टाकते. थोडंसं तिखट बुरबुरायचं. दोन्ही बाजूला अशी भाजून घ्यायचे पाव. तिखट टाकून भाजल्यामुळे छान लागतात. कुरकुरीत कुरकुरीत भाजायचे चांगले. भाजून घ्यायचे पाव. आता पावभाजी काढायच्या. वास मस्त सुटलाय. ही आपली पावभाजी तयार आहे. सोबत कांदा ठेवलाय बारीक चिरलेला, लिंबूची फोड आहे, पाव भाजून ठेवलाय आणि पावभाजी. कसा वाटला मला हा माझा तुम्हाला हा पावभाजीचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.